काय रे पन्नू, मुन्नी कुठे गेली? मला तर वाटतंय की आमचा डान्स बघून पळाली. पण तिला तर डान्स खूप आवडतो. हा, मग गेली कुठे? मी तिला शाळेमध्ये येताना पण बघितलेलं. मी पण बघितलं. मग कुठे गेली? मग चला शोधूया. चला चल चल चला. अरे ती बघा तिकडे बसलीये. चल तिच्याशी बोलूया. चल. काय ग मुन्नी, काय झालं? एक्झामचा रिझल्ट अजून आला नाही, मग कसलं टेन्शन? सांग ना मुन्नी, काय झालं? आमच्याकडे काम करणारी बाई सुजाता दीदी, त्यांची मुलगी सरिता हरवली आहे. माझ्या आई वडिलांनी पोलीस कंप्लेंट केली आहे. ते म्हणत आहेत की ह्युमन ट्रॅफिकिंगचा काहीतरी संबंध आहे. ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजे काय? काहीतरी ट्रॅफिक सोबत रिलेटेड असेल. काही बोलतो का रे? ट्रॅफिकचा आणि हरवण्याचा काय संबंध? मला काही कळत नाहीये. मग आपण कोणाला विचारणार? आपण जय सरांना विचारूया का? हो बरोबर आहे. चल. अरे बापरे, ही वानरसेना कुठे चालली? सर, मला एक प्रश्न आहे. ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजे काय? हे कुठे ऐकलं तुम्ही? चला वर्गात बसून चर्चा करूया. चला या. हे खूप भीतीदायक आहे. पण सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला सावध आणि सजग राहायला हवं. सर, ही लोक अपहरण का करतात? यांना यातून काय मिळतं? हे लोक लोकांवर बळजबरी करून विविध कामं करायला लावतात, जसं घरकाम, चोऱ्या करायला लावणं आणि भयंकर विविध गोष्टी. आम्ही सुरक्षित आहोत ना? आम्ही बसने शाळेत येतो आणि तिथे सगळे लोक चांगले आहेत. नाही राणी, कोणावरही विश्वास ठेवणं सहज शक्य नसतं. कारण खरेदी करणारे आणि विक्री करणारे हे दोन्ही तुमच्यापैकी कोणीही असू शकतं. म्हणजे ते केवळ अनोळखी असतात असं नाही, तर ते ओळखीचे सुद्धा असू शकतात. त्यामुळे सहज कोणावर विश्वास ठेवायचा नसतो. मी घराबाहेर जातच नाही. मस्त घरी बसून ऑनलाईन गेम्स खेळत असतो. मला कसं पळणार? हे ऑनलाईन सुद्धा टार्गेट करू शकतात. सर, पण असं होणं शक्य आहे का? बरं, तुम्ही गेम खेळता. गेम्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजे तुमची वैयक्तिक माहिती, जसं तुमचे फोटो आहेत किंवा तुमचा पत्ता आहे, हे सगळं तुम्ही अपलोड करता. वाईट प्रवृत्तीची जी लोक आहेत त्याचा गैरवापर करून तुम्हाला ब्लॅकमेल करतात आणि फसवतात. म्हणून अनोळखी व्यक्तीबरोबर ऑनलाईन गेम खेळायचा नाही. समजलं? सर, हे फक्त गावातल्या गरीब मुलांसोबतच होतं ना? नाही, तुम्ही श्रीमंत असा किंवा गरीब, तुम्ही खेड्यातले असा किंवा शहरातले, त्यांच्यासाठी तुम्ही फक्त एक पैसा कमवण्याचं साधन असता, बाकी काही नाही. बापरे, आता तर मला खूप भीती वाटते. अरे यात घाबरण्यासारखं काही नाही. तुम्ही सगळे माझे हुशार विद्यार्थी आहात. संजू, आपण त्या माणसाला क्रॉसिंग जवळ पाहिलं होतं ना? हो, ते मोठी दाढी, अस्तव्यस्त केस, तो नक्कीच किडनॅपर असेल. अरे नाही नाही नाही, असं काही नसतं. असे काही गुन्हे करणारे भयंकर दिसतात वगैरे असं काही नाहीये. ते सुद्धा तुमच्या आमच्यासारखे नॉर्मलच असतात. अगदी सामान्य कपडे घालणारे असतात. आणि म्हणूनच कुणावरही सहज विश्वास ठेवायचा नाही. म्हणजे सरिता कधी परत नाही येणार का? आशा सोडू नकोस. पोलीस आणि NGO नक्की प्रयत्न करतील, तिला परत आणतील. पण एक सांगू, दरवर्षी दररोज आपल्या देशामध्ये अशी मुलं मुली हरवतात आणि सापडत सुद्धा नाहीत. म्हणून माझी आई नेहमी सांगते, अनोळखी माणसांबरोबर कधीच बोललं नाही पाहिजे. म्हणजे आपल्यापैकी कोणी सुरक्षित नाही? काळजी करू नको संजू. आपण सगळे एकत्र राहिलो, गोष्टी शेअर केल्या, मग आपण सरितासारखे हरवणार नाही. आपण सगळे सुरक्षित राहू. अगदी बरोबर. दरवर्षी 30 जुलैला वर्ल्ड अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग डे साजरा केला जातो, म्हणजेच जागतिक मानवी वाहतूक विरोधी दिवस. यावर्षी आपण एक नाटक सादर करूया.
या नाटकामध्ये आपण एक सापाचे खेळ करणारा दाखवूया. त्याच्याजवळ एक मुलगा असेल, त्या मुलाला तो सापाशी खेळायला सांगेल, पण तो मुलगा घाबरलेला असेल बरं का, आणि तो मुलगा त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करेल, पण तो त्याला जाऊ देणार नाही. मग तुमच्यापैकी कोणीतरी पाहिल, पोलिसात रिपोर्ट करेल आणि मग पोलीस त्याला वाचवतील. अशी आपण कथा मांडूया. वा, आम्ही सगळ्यात भाग घेणारच. सर, तुम्ही आम्हाला चाइल्ड ट्रॅफिकिंग बद्दल अजून माहिती द्याल ना? नक्कीच, पण आधी जेवायला जाऊया. आधी पोटोबा मग वेठोबा. पुढील सत्रामध्ये मी तुम्हाला याबद्दल अधिक माहिती देईन. ठीक आहे? तोपर्यंत चला. सरिता परत येईल मुन्नी, हो की नाही? पण खाली ऍबसेंट होतं रे. नाही रे, वडापाव दिलेला मी तुला तिकडे. ऍबसेंट तुम्हीच साठी होते, त्यासाठी तर प्रेझेंट होतं. कोणी सांगितलं तर? गाईज, सरिता सापडली. काय? कधी? कुठे? कसं? हा, सगळी गोष्ट सांग ना आम्हाला. कोणत्या चित्रपटाची गोष्ट सांगताय? सरिताच्या सुटकेची गोष्ट. काय? सरिता सापडली? केव्हा? कुठे? तिच्या मानलेल्या मावशीच्या घरात. सरिताची एक मानलेली मावशी होती, जी तिला कपडे, खेळणी आणि चॉकलेट्स आणायची. ती खूप दिवस आलीच नाही, म्हणून पोलिसांना शंका आली. तिच्या घरावर छापा मारला. तिकडे सरिता आणि इतर काही मुली मिळाल्या. मावशींनी सरिताला फसून तिच्या घरी ठेवलेलं. म्हणजे ती मावशी खूप लबाड आहे. हो, ह्या मुली घरकामासाठी आणि इतर देशांमध्ये मजुरीसाठी विकल्या जाणार होत्या. पोलिसांच्या कारवाईमुळे मावशी पकडली गेली आणि सरिता सुटली. ही खूपच चांगली बातमी आहे. पहा, मुलांना कशा प्रकारे आमिष दाखवून फसवलं जातं ते. पण सर, हे फक्त मुलीच या तस्करीत फसतात का? नाही नाही नाही, फक्त मुली नाही, मुलगे, तरुण, वृद्ध आणि लहान मुलं सुद्धा या जाळ्यात अडकतात. आणि लहान मुलांच्या तस्करीला बाल तस्करी असं म्हटलं जातं. पण पळून नेलेल्या मुलांचं काय होतं? कधी कधी पैसे मिळवण्यासाठी यांना घर, हॉटेल या ठिकाणी कामाला लावलं जातं. त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जातो. त्यांना खूप तास काम करायला भाग पडलं जातं आणि ते सुद्धा कमी पगारावरती. सर, पण ती तर सरिताची मावशी होती, तिने असं का केलं? कधी कधी आपल्या ओळखीची माणसं सुद्धा या तस्करीमध्ये सामील असतात. आणि म्हणूनच ही माणसं अशा कुटुंबाला आपलं लक्ष करतात जिथे दारिद्र्य आणि शिक्षणाचा अभाव आहे. मुलांना, महिलांना चांगल्या जीवनाची, चांगल्या शिक्षणाची आणि जीवनशैलीचं आमिष दाखवून या लोकांना यामध्ये ओढलं जातं. माझ्या आईने सांगितले की सरिताच्या अंगावर चट्टे होते. कदाचित तिला मारलं गेलं असेल. हो, पळून नेलेल्या मुलांना मारहाण केली जाते जेणेकरून त्यांच्यावर नियंत्रण ठेवता येईल. आणि त्यामुळे ना ही मुलं खूप घाबरलेली असतात. ही मुलं तुम्हाला इतरांबरोबर खेळताना दिसणार नाहीत. कधी कधी तर ती हिंसक होतात. ऐका, असं घाबरू नका. हो, आम्ही सगळे एकत्र शाळेत येतो आणि जर कोणत्या माणसावर शंका आली तर आम्ही एकमेकांना सांगतो, नाहीतर आमच्या पालकांना सांगतो. काही दिवसापूर्वी मी एका लहान मुलीला माझ्या बिल्डिंगमध्ये काम करताना बघितलेलं. मी हे माझ्या आई वडिलांना तर सांगितलं, पण ते बोलतायत की आपण काय करू शकतो. मी मला माहित असलेलं सगळं काय सांगितलं. मग विचारपूस केली आणि आज ती मुलगी आपल्या घरी गेली. ही चांगली बातमी आहे. सर, तुम्ही आम्हाला सांगितलं म्हणून आम्हाला कळलं. जे मुलं रस्त्यावर राहतात, शाळेत नाही जात, त्यांचं काय? या मुलांसाठी महिला बाल कल्याण विभाग, पोलीस, बाल समिती आणि NGO असे वेगवेगळ्या संस्था कार्यरत असतात. या मुलांमध्ये जागरूकता आणण्यासाठी विविध बैठका, सेमिनार, वर्कशॉप यांचं आयोजन केलं जातं. त्यांच्यासाठी बाल हेल्पलाईन आणि आश्रयगृह सुद्धा आहेत, जेणेकरून या मुलांना जगण्याची नवीन संधी मिळते. अनेक वर्षापासून बाल तस्कर विरोधी काम करत आहे आणि त्यांनी अनेक मुलांना वाचवलं आहे. हा, चल सुटलो. माझं एकट्याचं कर्तव्य नाही सगळ्या लहान मुलांना वाचवायचं. सर, आपल्या ओळखीतली लोक असं करतात, हे बरोबर नाही. आता कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये, नातेवाईक असले तरी. तुम्ही फार विचार करता. अरे सगळे नातेवाईक काही वाईट नसतात, फक्त त्यांच्या उद्देशांची तपासणी करावी लागेल. आणि एक लक्षात ठेवा, केवळ पुरुषच नाही
तर महिला सुद्धा तस्कर असतात. आज आपण काय शिकलो? जागरूक मुलं, सुरक्षित मुलं. शाबास.